Hello student, good morning. Yesterday we have seen so many examples as far as grammar is considered. Barabar? I will go, I will have to go, they are going to play, he is eating, here, she is going to school, he has completed his homework. आहे की नाही? असं छोटे छोटे वाक्य करून तुम्ही बोलायचं. आज पण बघणार आहोत. बघा, व्हाय आर यू ऑलवेज लेट. व्हाय आर यू ऑलवेज लेट, WHचे क्वेश्चन. व्हाय आर यू ऑलवेज लेट, तुला नेहमी उशीर होतो. ऑलवेज म्हणजे नेहमी, तुला नेहमी उशीर होतो. का? व्हाय, तू का उशीर करतोस, तुला नेहमी उशीर का होतोस. बरोबर की नाही? हे साधं आणि क्वेश्चन मार्क आहे. दुसरं एखादं व्हायने किंवा इट मे स्टार्ट रेनिंग एनी टाईम. दुसरं इट मे स्टार्ट रेनिंग मेनी टाइम्स. बरोबर की नाही? रेनिंग एनी टाईम, एनी नॉट मेनी. कधीही पाऊस पडतो, नाही का? इट मे स्टार्ट रेनिंग एनी टाईम, कोणत्याही वेळी या वेळी पाऊस पडतो. इट मे स्टार्ट, कधीही पाऊस, रेनिंग म्हणजे पाऊस पडतो. बरोबर? इट मे स्टार्ट रेनिंग एनी टाईम्स, कधीही पाऊस पडतो. आता व्हॉट टाईम डज शी शॉप क्लोज. तिसरं व्हॉट टाईम डज सी शॉप what time does the shop close. The shop close. What time does the shop close. दुकान किती वाजता बंद होते, कोणत्या वेळेला. क्लोज म्हणजे काय? बंद होणे. शॉप म्हणजे दुकान. दुकान कोणत्या वेळेला बंद होते. व्हॉट टाईम डज द शॉप क्लोज. पुढचं आता, आय वॉज जस्ट लॉस्ट इन थॉट. चौथं, आय वॉज जस्ट लॉस्ट इन थॉट. आय वॉज जस्ट म्हणजे आत्ताच. काय? लॉस्ट इन थॉट. माझं विचार करण्याचं काय, विचार करताच येत नाही. लॉस्ट, मी हरवलो. विचार करण्याचा हरवलो असा शब्द प्रत्यक्षात नाही, परंतु मला आता हल्ली विचार करताच येत नाही. आय लॉस्ट इन थॉट. बरोबर? आय वॉज जस्ट लॉस्ट म्हणजे आत्ताच हे झालो. बरोबर की नाही? आता नॉट एव्हरीवन अंडरस्टँड मी. नॉट एव्हरीवन अंडरस्टँड मी. आता हे पुसतो मी. इथं पाचवं, नॉट एव्हरीवन अंडरस्टँड मी. नॉट एव्हरीवन अंडरस्टँड मी. Not everyone
अंडरस्टँड मी. बरोबर. मला कोणी समजूनच घेत नाही. प्रत्येकजण, एव्हरीवन म्हणजे प्रत्येकजण मला समजूनच घेत नाही. मी म्हणजे मला, अंडरस्टँड म्हणजे समजणे. एव्हरीवन प्रत्येक, नॉट नाही. मला प्रत्येकजण समजून घेत नाही. मला कोणीही समजून घेत नाही. का असेल काय माहिती. अंडरस्टँड म्हणजे काय, समजून घेणे. UNDERSTAND. बरोबर. आणि एव्हरीवन EVERY ONE. बरोबर. नॉट एव्हरीवन अंडरस्टँड मी. असं वाक्य सहजासहजी करता येतं. बरोबर. एखादं वाक्य, आय डिड नॉट माइंड व्हॉट यू सेड. आय डिड नॉट माइंड व्हॉट यू से. 7. आय डिड नॉट माइंड व्हॉट यू से. व्हॉट यू से. तू काही बोलला तरी काय, मला त्याचं काही नाही. माइंड इट वेल. ओके. तू काही बोल, मला त्याचं काहीही नाही. बरोबर नाही. व्हॉट डीड नॉट. आय डीड नॉट म्हणजे मला, आय डीड नॉट माइंड मला काही नाही. व्हॉट यू से. तू काही बोलला तरी मला काही त्याचं नाही. पुढचं आहे वरती काय असेल, काय असेल. फॉरगेट. फॉरगेट. FORGET. बरोबर. व्हॉट एव्हर हॅपन. व्हॉट एव्हर हॅपन. फॉरगेट. HAPPENED. बरोबर. फॉरगेट. व्हॉट एव्हर हॅपन. फॉरगेट म्हणजे काय, विसरून जा. हॅपन काय घडलेलं. व्हॉट एव्हर काहीही घडलेलं. कोणतंही मॅटर, काही घडलेलं विसरून जा. पटकन विसरा. वाईट असेल, चांगलं असेल, काय जे घडलेलं, फॉरगेट इट. विसरून जा. पटकन विसरून जायचं. भांडण झालं, क्वारल इच अदर, विसरून जा कटाकट. मित्रांबरोबर भांडण करतो ना, विसरून जायचं. घरात भांडण झालं, व्हॉट एव्हर इट, फॉरगेट इट म्हणजे विसरून जा. काही असेल तरीसुद्धा विसरून जा. काही असो, तुम्ही विसरून जा. व्हॉट एव्हर इट मे बी. अंडरस्टँड. यू हॅव टू आस्क मेनी क्वेश्चन्स. इफ यू want to speak with your friends, you will have to go through the grammar. Whatever it may be. She has लागतो. C च्या पुढं काय लागतो, has. She has going to school. बरोबर की नाही. She has gone to school and she has been going to school. असं ग्रामर शिवाय बोलता येणार नाही. मी जे ग्रामर सांगितलेलं आहे त्याच्यावरून ते बोलायचं. आता पास्टमध्ये ही हॅड रिटन अ नॉव्हेल, त्याने लिहिलेले. परंतु दुसरं वाक्य काय होईल, सी हॅड रिटन अ नॉव्हेल सिन्स लास्ट इयर. अरे मागच्या वर्षापासून तो नॉव्हेल म्हणजे कादंबरी लिहित आहे. ही हॅड बीन रायटिंग अ नॉव्हेल सिन्स लास्ट इयर. बघा, असं थोडा फरक होतो, लगेच बदल होतो. क्रियापद, काळ आणि तुम्हाला जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट या ठिकाणी हेल्पिंग वर्क हे काय आहेत ते घ्यायचे की नाही हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे इंग्लिश बोलणं सहज सोपं जाईल. उद्या आपण बघूया. थँक्यू. गो ऑन, स्टडी वेल.